कमांड्स, कमांड मोस्टली 5 टाईपच्या कमांड असते. 5 टाइप्स असते कमांड्सच्या. पहिला टाइप आहे DDL. DDL दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, है ना. लॉन्ग फॉर्म है डेटा डेफिनेशन लँग्वेज. मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे का तुमची आज? कालच झाली का? बिलेटेड हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. ठीक आहे. डाटा डेफिनेशन लँग्वेज DDL. याच्यात काय करतो आपण? डेटाला डिफाईन करतो जस्ट की डेटा कसा राहील, काय राहील. ठीक आहे. लाईक दॅट आपण बनवतो. जसं क्रिएट वगैरे वापरलं होता तर ते कशाचे झाले? DDLचे. ठीक आहे. सेकंड आपण डिटेलमध्ये घेऊ. हे सेकंड आहे DML. डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. ठीक आहे. DML डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. थर्ड वन इज द DQL. DQL. ठीक आहे. डेटा क्युरी लँग्वेज. QUERY लँग्वेज. ठीक आहे. DQL मध्ये फक्त एकच कमांड येते मोस्टली, ते म्हणजे सिलेक्ट. ठीक आहे. जे सिलेक्ट लिहितो आपण ते म्हणजे DQL. ठीक आहे. चौथा आणि पाचव्याची गरज आपल्याला राहत नाही, बट इंटरव्ह्यू मध्ये विचारते. ठीक आहे. DCL. DCL इज अ डेटा कंट्रोल लँग्वेज. कंट्रोल लँग्वेज. and fifth one is a TCL. TCL is a transaction control language. इंटरव्ह्यू साठी एवढा रट्टा आपल्याला मारून ठेवावा लागेल. ठीक आहे. हो, तुम्हाला फुल फॉर्म लक्षात आलं पाहिजे. DML म्हणजे मॅनिप्युलेशन, QL म्हणजे क्युरी लँग्वेज, DDL डेटा डेफिनेशन. ठीक आहे. DCL कंट्रोल आणि TCL म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल. LL तर लँग्वेजच आहे, है ना. DD वाला डेटा आहे. मग तुम्हाला मधातलाच लक्षात ठेवायचा आहे. M म्हणजे मॅनिप्युलेशन, D म्हणजे डेफिनेशन, Q म्हणजे क्युरी, C म्हणजे कंट्रोल. ठीक आहे. बाकी तर डेटा इकडे लँग्वेज. क्लिअर. सो हे 5 लँग्वेज आपले मोस्टली झाले पाहिजे. ठीक आहे. आता हे पूर्ण 5ही लँग्वेज घ्यायसाठी आपण एक डेमो टेबल क्रिएट करू. पहिले पूर्ण बघून घ्या आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. हे मग लिहून घे जरूर ऋषिकेश. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकली म्हणजे मी पहिले शिकून देतो, मग आरामात प्रॅक्टिकल करायला बरं राहतं. सर आता सर मी काल केलं. ठीक आहे. चलो लक्षात आलाय. कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. सो आपण आता काय करू, एक मी हा डेटाबेस वापरतच नाही, जुना जो आहे, परत पहिलेपासून आपण जे 3-4 दिवस झाले करून राहिलो, है ना, परत ते करू. ठीक आहे. सो पहिले मी तर डेटाबेस बनवतो. कसा बनवावा लागते? क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव, है ना. पूजा लक्ष देऊन दे इकडे. आता तू 2-3 दिवस गायब होते. ठीक आहे. क्रिएट करतो डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव लिहित असतो आपण. फॉर एक्झाम्पल मी बनवतो, माझ्याकडे कंपनी DB नाही, कंपनी DB नावाचा डेटाबेस बनवतो आणि रन. पहिली गोष्ट फक्त लिहून फायदा नाहीये, रन झाला पाहिजे. रन झाला तर 2 गोष्टी आपल्या लक्षात येते. पहिला तर खाली लिहून येते की रन झालं, आणि सेकंड याला रिफ्रेश जर केलं तर इथे येऊन जाते बघा, कंपनी DB आलाय. ठीक आहे. जर डेटाबेस ऑलरेडी असेल
जसं इथे ऑलरेडी आहे, मला जर पूजा वापरायचा आहे किंवा IPL वापरायचा आहे, HR वापरायचा आहे, तर मी काय करणार, यूज, है ना. आणि यूज वाली पण फक्त लिहून ठेवण्यात फायदा नाही आहे, रन झाली पाहिजे. ठीक आहे. सो यूज काय करणार मी, कंपनी DB. ठीक आहे, यूज. आता परत परत मी उद्या बनवीन तर काय येणार मला, एरर. काय आता कोणता एरर येणार, कांट क्रिएट अ डेटाबेस, कारण कंपनी डेटाबेस बनला आहे. ठीक आहे. तर परत परत मी नाही बनवू शकत, एक वेळा बनला, एक वेळा बनला, दॅट्स इट. परत कधी बनल, एक तर मी इथून डिलीट मारल्यावर, नाही तर नवीन लॅपटॉप घेतल्यावर तिच्यात बनवीन तर बनवेल. ठीक आहे. अदरवाईज इथे आहे, बनला बनला. क्लिअर आहे. ओके. देन एखादा टेबल बनव. ठीक आहे. मग आपण क्युरीज स्टार्ट करू. टेबल बनव. कसं बनवत असते, क्रिएट काय बनवायचा आहे, टेबल बनवायचा आहे. एखाद्या टेबलचं नाव देऊन देऊ, एम्प्लॉई. ठीक आहे. एक टेबल बनवला. क्लिअर. मग याचे कॉलम्स द्यावं लागते आपल्याला, विथ डेटा टाईप आणि विथ कन्स्ट्रेंट. डेटा टाईप काय राहील आणि त्याचं कन्स्ट्रेंट काय राहील. फॉर एक्झाम्पल पहिला मी घेतो एम्प्लॉई ID. डेटा टाईप राहील याचा इंटिजर आणि कन्स्ट्रेंट राहील प्रायमरी की राहील, हा प्रायमरी की, आणि ऑटो इन्क्रीमेंट पण राहील. ठीक आहे. हा काय झाला कन्स्ट्रेंट. मग कॉमा देऊन एंटर करून दुसरा कॉलम लिहितो मी, एम्प्लॉयमेंट नेम. जस्ट अ मिनिट, कोणाचा मेसेज आला, आवाज येतोय ना ऑनलाईन, तसं रेकॉर्डेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, रेकॉर्डेबल आहे, काही विषय नाही आहे. एम्प्लॉई नेम. ठीक आहे. कशात राहते, व्हेरिएबल कॅरेक्टर, म्हणून मी काय करणार, व्हॅर कॅप. किती मोठं लिहायचं ते तुम्ही याच्या मधात देऊ शकता. फॉर एक्झाम्पल 50 वगैरे, हे तुम्ही तुमच्या मताने देऊ शकता. ठीक आहे. आणि एम्प्लॉई नेमचा कन्स्ट्रेंट काय राहणार आहे माझा, नॉट नल, की हा ब्लँक नाही राहणार. कॉमा देऊन अगेन एंटर. ठीक आहे. तिसरं लिहितो मी डिपार्टमेंट. ठीक आहे. कशात ठेवीन मी डिपार्टमेंट, व्हॅरकॅर मध्ये. आणि याला पण डिपार्टमेंटचं नाव देऊन देतो, 50 पर्यंत हा लिहू शकते. कॉमा अगेन एंटर. सॅलरी कशात असते जनरली, डेसिमल मध्ये, है ना, 10,2 मध्ये. कॉमा. देन जॉईनिंग डेट. ठीक आहे. याला मी डेट टाइम मध्ये ठेवतो, डेट आले. देन स्टेटस म्हणून एक कॉलम बनवून टाकतो व्हॅरकॅर मध्ये, 20 कॅरेक्टर्स वगैरे. आणि डिफॉल्ट मध्ये त्याला ऍक्टिव्ह स्टेटस ठेवून देतो. क्लिअर. आणि फायनली मी सेमीकॉलन देऊन फक्त लिहिन नाही, रन करेन. रन केल्यावर खाली बघील की रन झालं की नाही झालं, तर रन झाला आहे. ठीक आहे. रन झाल्यावर दुसरं मी याला रिफ्रेश करून बघेन की इथं आला की नाही आला, टेबल आला, मग या कॉमावर एम्प्लॉई आला, आणि मग एवढे कॉलम्स, आणि मग कॉलम्स मध्ये हे कॉलम्स बनले. ठीक आहे. याचं मला एव्हरीथिंग पाहिजे तर जस्ट मी कॉलमवर जर क्लिक केलं तर खाली पण लिहून येते. ठीक आहे. कोणतं काय नाही आहे, एव्हरीथिंग क्लिअर आहे. हा टेबल मी बनवला. ठीक आहे. आता मला डेटा इन्सर्ट वगैरे हे ते करायचं. ठीक आहे. सो सर्वात पहिल्या ज्या कमांड्स असतात, फर्स्ट कमांड कोणत्या होत्या आपल्या, DDL. इट्स अ डेटा डेफिनेशन लँग्वेज. ठीक आहे. हॅशटॅग देऊन लिहत आहे म्हणजे कमेंट्स आहे. ठीक आहे. सर्वात पहिला DDL असते, फर्स्ट वन इज द क्रिएट. ठीक आहे. फर्स्ट DDL कमांड कोणती असते, क्रिएट, जे ऑलरेडी आपण घेतलाय. कसं, फॉर एक्झाम्पल मला डिपार्टमेंट नावाचा टेबल बनवायचा, मी काय करेल, क्रिएट टेबल डिपार्टमेंट. ठीक आहे. आणि 2च कॉलम देतो मी याच्यात. फर्स्ट कॉलम देतो डिपार्टमेंट ID, इंटिजर मध्ये राहील, आणि प्रायमरी की राहील. आणि प्रत्येक टेबल मध्ये एक प्रायमरी की आवश्यक आहे. डिपार्टमेंट नेम करतो मी, हा व्हॅरकॅर ठेवतो 30. ठीक आहे. आणि देन रन करून बघेल तर इथं दुसरा टेबल आला डिपार्टमेंट नावाचा,
ठीक आहे. सो पहिली कमांड काय ते DDL ची क्रिएट करणं. क्लिअर आहे. आता सेकंड कमांड काय असते DDL ची अल्टर करणं. ऐकलं याच्या आधी अल्टर? अल्टर नाही, अल्टरनेट नाही, अल्टर. नवीन कपडे घेतले, काही फिटिंग पाहिजे, हे पाहिजे, तर काय म्हणतो आपण? अल्टरला टाकलं है ना. स्टिचलाही म्हणू शकतो, पण जनरली कंपनीवाले किंवा दुकानदार म्हणणार तुम्हाला की अल्टर करायचं आहे का, है ना. पॅन्ट वगैरे घेतला तर कमी हाईट पाहिजे का, पेन्सिल कट पाहिजे का, लाईक दॅट. अल्टर करायचं आहे का. अल्टर मीन्स जे बनवलेलं आहे ऑलरेडी त्याच्यात चेंजेस करायचे आहे. ठीक आहे. तो जे बनवलाय आपण क्रिएट करून जो टेबल बनवलाय, याच्यात जर काही चेंजेस करायचे असेल तर काय वापरतो आपण? अल्टर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल की मी डिपार्टमेंट हा टेबल तर बनवला आणि डिपार्टमेंट मध्ये मी 2 कॉलम ठेवले, डिपार्टमेंट आयडी आणि नेम. पण मला एक कॉलम अजून ऍड करायचा त्याच्यात, फोन नंबर वगैरे किंवा ईमेल आयडी वगैरे. तर मी काय करीन? अल्टर, एंटर करून देतो मी, हे दुसरी कमांड होते. ठीक आहे. अल्टर. काय अल्टर करायचं आहे मला? टेबल. कोणता टेबल अल्टर करायचा आहे मला? डिपार्टमेंट्स नावाचा, किंवा मी सरळ सरळ एम्प्लॉईज नावाचं, एम्प्लॉईज मध्ये टाकली आहे का एम्प्लॉई आयडी? नाही, मी एम्प्लॉईज नावाचा टेबल अल्टर करतो. EMPLOYEES, स्पेलिंग प्रॉपर. अल्टर एम्प्लॉईज. आणि मला काय करायचं याच्यात? ऍड करायचं आहे. काय ऍड करायचं आहे? ईमेल नावाचा कॉलम. आणि ईमेल कशात राहणार आहे? varchar. ठीक आहे. 100 वगैरे देऊन देतो. देन रन. रन केला, रिफ्रेश मारून बघीन तर आता बघा ईमेल आला याच्यात. ठीक आहे. अल्टरचं काम काय? चेंजेस करणं. ठीक आहे. ईमेल आलाचा ईमेल आला. फोन नंबर ऍड करायचा आहे मला, तर मी काय करेल? अगेन अल्टर टेबल EMPLOYEES आणि ऍड करायचा आहे मला फोन नंबर. फोन नंबर कशात राहणार आहे? फोन नंबर एक तर इंटिजर मध्ये राहील किंवा व्हॅरकॅर. जर प्लस म्हणून लिहायचं तर व्हॅरकॅर लिहिन मी, अदरवाइज इंटिजर सिंपल मध्ये. ठीक आहे. अँड देन रन. सो नाव चेक केला मी तर फोन नंबर आला. क्लिअर. तर अल्टरचं काम काय की ऍड करायचं असेल तर आपण ऍड करू शकतो, किंवा की मला फोन नंबर नव्हता करायचा, मला मोबाईल नंबर लिहायचा होता, आता तर फोन नंबर होऊन गेला. ठीक आहे. तर ते पण आपण अल्टरने करू शकतो. काय अल्टर करायचं आहे मला? टेबलला. कोणत्या टेबलला? एम्प्लॉईजला. ठीक आहे. आणि मला काय करायचं आहे? ऍड नाही करायचं आहे, रिनेम करायचं आहे. ऍडच्या जागी मी रिनेम लिहित आहे. काय रिनेम करायचं आहे? कॉलम. कोणता कॉलम? फोन नंबर. फोन नंबर. आणि कशात पाहिजे मला? टू मोबाईल नंबर. ठीक आहे. सिंपल इंग्लिश. अँड रन. नाव आता मी याला रिफ्रेश करून बघेन. आता फोन नंबरचा काय झाला? मोबाईल नंबर. क्लिअर आहे इथपर्यंत? पण याला जेव्हा विथ कन्स्ट्रेंट लिहिला की मला आधार नंबर पाहिजे बट युनिक पण पाहिजे. क्लिअर. तर विथ कन्स्ट्रेंट पण तुम्ही ऍड करू शकता किंवा चेंज करू शकता, डेटा टाईप चेंज करू शकता, की मला फोन नंबर टू मोबाईल नंबर स्पेस टेक्स्ट मध्ये पाहिजे, किंवा फोन नंबर टू डेट मध्ये पाहिजे आणि डेट कॉलम मध्ये पाहिजे, लाईक दॅट एव्हरीथिंग. पण कशाने होते? अल्टरने होते. क्लिअर आहे. हा आपला झाला दुसरा डेटा. दुसरा क्युरी, सेकंड क्युरी DDL चे. थर्ड क्युरी आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्युरी इंटरव्ह्यूज मध्ये विचारते, ड्रॉप. ठीक आहे. ड्रॉप. ड्रॉप म्हणजे टोटली डिलीट. ठीक आहे. टोटली डिलीट. आता जसं माझा डिपार्टमेंट नावाचा टेबल बनलाय, डिपार्टमेंट्स. ठीक आहे, बनवून आहे. तर मी काय करतो? सिंपली ड्रॉप टेबल डिपार्टमेंट्स आणि रन. जसंही रन करतो इथनं गायब. रिफ्रेश मारायची गरज नाही पडली. ठीक आहे. ड्रॉप टेबल गायब. जसा मला ड्रॉप करायचा आहे डेटाबेस, आणि मी ड्रॉप करतो 10 AM बॅच वाला डेटाबेस. 10 AM बॅच. रन. जसंही रन केला इथून 10 AM गायब. मग त्या डेटाबेस मध्ये किती काही टेबल बनले असेल सर्व डिलीट. आणि अंडू होत नाही, परत रिटर्न आणता येत नाही. म्हणून ड्रॉप क्युरीज प्रॉपरली वापरायची. ड्रॉप केला, ड्रॉप झाला, विषय खतम.
ठीक आहे, क्लिअर आहे. ड्रॉप म्हणजे की पूर्ण डिलीटच मारून टाकते. टेबलचं नाव, टेबल मधले कंटेंट, टेबलच डिलीट. क्लिअर आहे ड्रॉप. फोर्थ वन आहे ट्रंकेट. ट्रंकेट ठीक आहे, ट्रंकेट सॉरी कॅपिटल नाही झाला, TRUNCAT, ट्रंकेट. ठीक आहे, ट्रंकेट इन केस फॉर एक्झाम्पल मी एखादा पूजा वन मध्ये टेबल्स केले आहे का आपण, एम्प्लॉईज. ओके, मी सध्याचा ट्रंकेट एक्सप्लेन करायसाठी एक डेटाबेस वापरतो पूजा वन. ठीक आहे, पहिले मी यूज केलं का नाही यूज, हा, तर मला पूजा वन वापरायचा आणि तिच्यातला मी पहिले एम्प्लॉई चेक करून बघतो की एम्प्लॉई मध्ये डेटा आहे का. EMPLOYEES. ठीक आहे, ओके. सो आता बघा, पूजा वन वापरत आहे मी, डेटाबेस पूजा वन आहे, टेबलचं नाव आहे एम्प्लॉईज, आणि एम्प्लॉईज मध्ये माझे काही ना काही रेकॉर्ड आहे. आता मला टेबलचे नाव प्रॉपर तसंच पाहिजे, कॉलम तसेच पाहिजे, पण हा पूर्ण डेटा डिलीट मारायचा. टेबल तोच आहे, एम्प्लॉई नावाचा टेबल राहायला पाहिजे, कॉलम जे बनले ते पण तसे राहिले पाहिजे. फक्त जे हे 4 रेकॉर्ड मी मारले आहे, हे 4 रेकॉर्डच डिलीट मारायचे. तर तेव्हा मग ड्रॉप नाही वापरेल मी, कारण ड्रॉप जर वापरेल तर काय होईल, पूर्ण ड्रॉप. मग मला काय ऑप्शन असते, ट्रंकेटचं. ठीक आहे, ट्रंकेट. कुठला, नाही ट्रिम म्हणजे स्पेसेस गायब करतो आपण एक्सेल मध्ये. ठीक आहे, ट्रंकेट म्हणजे की आपण रोज डिलीट करतो, ऑल रोज म्हणजे ऑल रेकॉर्ड डिलीट मारतो, त्याला म्हणतो ट्रंकेट. सो ट्रंकेट टेबल, EMPLOYEES, एम्प्लॉईज नाव ट्रंकेट झाला. आता मी हे सिलेक्ट स्टार फ्रॉम परत रन करून बघतो, आता आला का, म्हणजे 4 रेकॉर्ड जे होते ते काय झाले आपले ट्रंकेट. अंडू नाही करू शकत, परत कंट्रोल सेट वाला विषय आहे नाही, डिलीट झाले. ठीक आहे, तर ट्रंकेटनी काय होते, डिलीट. तर इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये विचारते, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ड्रॉप, ट्रंकेट आणि डिलीट. डिलीट कमांड घेऊ आपण नेक्स्ट मध्ये. ड्रॉपनी काय होते, पुरा खतम. ट्रंकेटनी काय करते, टेबल खाली करते. ठीक आहे, मी इथे भलं हवं तर लिहितो मी. ट्रंकेट काय करते, डिलीट ऑल रोज किंवा ऑल रेकॉर्ड. ठीक आहे, रोजच डिलीट मारून टाकते, टेबल जशान तसा ठेवते. हा आहे चौथी क्युरीज. क्लिअर आहे. आणि याच्यात मी पूजा वन वापरलाय, आणि तुमच्या याच्यात जे वापरून असेल एखादं, त्याच्यातला टेबल डिलीट करून बघा, म्हणजे ट्रंकेट करून बघा. नेक्स्ट वन इज द रिनेम. ऑलरेडी वापरलाय आपण रिनेम, बट रिनेम आपण अल्टर मध्ये वापरलाय. ठीक आहे, नाव आता मला टेबलचं नावच रिनेम मारायचं. ठीक आहे, तर ते पण आपण करू शकतो, रिनेम टेबल. ठीक आहे, आता कोणतं टेबल, हाच एम्प्लॉईज वालाच डिलीट रिनेम करायचा आहे मला, EMPLOYEES. एम्प्लॉईज रिनेम करायचा आहे टू एम्प्लॉय डिटेल, असं नाव ठेवायचं. रन. आता मी रिफ्रेश मारून बघेल इथे. सो नाव, हा टेबलचं नाव काय झालं, अरे रन नाही झाला, झाला ना रन, कुठे गेला, पूजा पूजा पूजा, हा. ठीक आहे, हे बघा काय नाव बनलं आता, एम्प्लॉय डिटेल. क्लिअर. तर रिनेम आपण या पद्धतीचं वापरतो, आणि जर कॉलमचे नाव रिनेम करायचे आहे तर अल्टर. ठीक आहे, हे अल्टर हे, आणि इथे पण रिनेम वापरलं, बट कॉलमचे नाव करायचे असेल तर रिनेम कॉलम आणि अल्टर मध्ये वापरायचं. आणि टेबलचं नाव जर रिनेम करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही रिनेम टेबल वापरू शकता. क्लिअर आहे. तर हे 5 कमांड कशाचे होते, DDL. ठीक आहे, नेक्स्ट वन इज द DML. डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. ठीक आहे, डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. याच्यात कोणकोणते कॉलम आहे, ठीक आहे, डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज म्हणजे की टेबल वगैरे इन्सर्ट वगैरे मारणं. फर्स्ट वन येते
इन्सर्ट. ठीक आहे, इन्सर्ट म्हणजे डेटा इन्सर्ट मारणं. फॉर एक्झाम्पल मी याच टेबलमध्ये इन्सर्ट मारतो. इन्सर्ट इनटू, कशात इन्सर्ट करायचा मला, एम्प्लॉई डिटेल मध्ये, EMPDETAIL, इन्सर्ट इनटू एम्प्लॉई डिटेल. कोणते कोणते कॉलम आहे, पहिला आहे माझा एम्प्लॉई आयडी, कॉमा एम्प्लॉई आयडी तर ऑटो इन्क्रीमेंट दिसते बघा, हे इथे क्लिक केल्याबरोबरच लक्षात आलं. तर मी एम्प्लॉई आयडी नाही लिहत, होऊ दे त्याला ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट कोड व्यारकॅर मध्ये, कॉमा फर्स्ट नेम, कॉमा ईमेल आयडी, कॉमा सॅलरी, कॉमा एंटर मारतो मी, कॉमा जॉईनिंग डेट, कॉमा सिटी आणि कॉमा एज. ठीक आहे, हे माझ्या काय कॉलमचे नाव आहे. या कॉलम मध्ये मला इन्सर्ट करायचं आहे. काय इन्सर्ट करायचं आहे, व्हॅल्यूज इन्सर्ट मारायच्या. एक व्हॅल्यू नाही मारायची, व्हॅल्यूज मारायच्या, कारण एकच व्हॅल्यू नाही देत आहे. VALUES व्हॅल्यूज. ठीक आहे, आता मी खाली व्हॅल्यूज लिहिल. ठीक आहे, कुठली कुठली व्हॅल्यू, पहिला तर एम्प्लॉई कोड EMP01 एम्प्लॉई कोड, कॉमा मग आहे फर्स्ट नेम, फर्स्ट नेम आहे एम्प्लॉयचा तुषार, ईमेल आयडी tushar@gmail.com. सर हा जर ओवन झालंय, एक सेकंड, 01. क्लिअर. तसंही कॅरेक्टर होता है ना, कारण कोटेशन मध्ये लिहिलाय मी सॅलरी. देन सॅलरी किती आहे, 25,000, कॉमा. ठीक आहे, जॉईनिंग डेट, जॉईनिंग डेट कशी लिहित असतो, पहिले इयर, मग मंथ 12 आणि मग डेट 31, कॉमा सिटी, सिटी फॉर एक्झाम्पल वर्धा, आणि एज, एज आहे 33, लाईक दॅट. जर दुसरी व्हॅल्यू पाहिजे तर मी कॉमा देऊन दुसरी व्हॅल्यू लिहि अगेन. ठीक आहे, नाही पाहिजे तर मी एकच व्हॅल्यू जस्ट इन्सर्ट मारतो. डाटा टू लॉंग फॉर एम्प्लॉय कोड, एम्प्लॉय कोडचा डाटा खूप लॉंग झाला म्हणते, 01च ठेवतोय. ठीक आहे, नाव रन झाला. डाटा टू लॉंग कोण म्हटलं असेल, कारण बनवताना व्यारकार मध्ये 0203 लिहिलं असेल मी फक्त, तर 3च अंकी मावत असेल मे बी. ठीक आहे, नाव आता रन झाला, प्रॉपरली रन झाला. तर बघता कसं येणार आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP डिटेल्स, डिटेल्स. कॉलमचं नाव काय होतं, एम्प्लॉईज. टेबलचं नाव काय होतं, EMPDETAIL, EMPDETAIL. क्लिअर. सो हे झालं आपला पहिला क्वेरी, कोणता, इन्सर्ट. ठीक आहे. सेकंड आहे अपडेट. सेकंड वन काय, DML मध्ये अपडेट. अपडेट म्हणजे काय होतं, अपडेट करणं है ना, चेंजेस करणं, काही चेंज वगैरे करायचा. फॉर एक्झाम्पल याच्यात मला सॅलरी किती लिहिली होती आपण याच्यात, 25,000, मला 25,000 नाही, मला 35 लिहायची होती, पण चुकीने 25 झाली. तर मग माझ्याकडे काय, अपडेट. सो नाव अपडेट EMP डिटेल्स, डिटेल्स. आणि काय करायचं, मला सेट करायचं आहे. काय सेट करायचं आहे, की हे जे सॅलरी मी टाकली आहे, सॅलरी इक्वल्स टू मला काय करायचे आता, नवीन 45,000 सर ते EMP डिटेल्स. ठीक आहे, बट कोणाची सॅलरी 45,000 करायची आहे, वेअर एम्प्लॉई, वेअर फर्स्ट नेम, फर्स्ट नेम इक्वल्स टू काय, तुषार. ठीक आहे, अशा व्यक्तीची सॅलरी 45,000 सेट करायचे ज्याचं फर्स्ट नेम तुषार आहे. आता जेव्हा मी रन करायचं असतो तेव्हा 1064 एरर येते, 1064. ठीक आहे, लिहू नये, यू हॅव एन एरर इन SQL, WHERE, 1064 एरर नाही पाहिजे आपल्याला, हा 1175 एरर. ठीक आहे, लिहून ठेवून द्या, हा मोस्ट इम्पॉर्टंट एरर आहे 1175.
1175 जर आलं एरर कोड, ठीक आहे, याचा अर्थ काय की आपण सेफ मोड ऑन नाही केलाय. अपडेट करताना जनरली कोणी पण अपडेट करू शकत नाही. सेफ मोड जनरली डेटाबेस ऑफ ठेवून शकते. ठीक आहे, तर 1175 म्हणजे की सेफ मोड ऑन नाही केलाय. तर सेफ मोड ऑन करायसाठी कोणती क्युरी वापरायची लिहून ठेवून द्या. 1175 जेव्हा पण आला तेव्हा हे एसक्यूएल सेट एसक्यूएल सेट एसक्यूएल सेफ अपडेट्स इक्वल्स टू 0 आणि रन मारायचं. ठीक आहे, सेट एसक्यूएल सेफ अपडेट्स इक्वल्स टू 0 हे रन मारायचं. हे रन केलं तर काय होते की सेफ मोड आपण ऑफ केलं, म्हणजे परमिशन दिली अपडेट करायसाठी. ठीक आहे, आणि मग अपडेट झालं की मग याला तुम्ही रन करून पाहू शकता परत. आता हे रन झालं, चेंज केलं. ठीक आहे, आणि अगेन ऑफ करायचं असलं तर काय करावं लागेल, सेट एसक्यूएल सेफ मोड अपडेट्स इक्वल्स टू 1 ने काय होते अगेन आपण ऑफ करून ठेवतो. ठीक आहे, कारण कोणी पण येऊन पटापटा चेंज केलं नाही पाहिजे, म्हणून MySQL तेवढी काळजी घेते की कोणाचंही बा डायरेक्ट येऊन चेंज करून टाकला, सेट करून टाकला, डेटाबेस छेडला नाही पाहिजे, म्हणून हे सेफ अपडेट्स असतात. क्लिअर? ठीक आहे. 1175 जेव्हा एरर आला तर पहिले 0 करून रन मारायचं, मग तुमची क्युरी रन मारायची, अँड देन अगेन 1 करून रन करून टाकायचं. क्लिअर? देन थर्ड वन क्युरी इज डीएमएल मधली डिलीट. ठीक आहे, तर डिलीटने काय होते, पर्टिक्युलर रेकॉर्ड आपण डिलीट मारू शकतो. पहिला होता आपला ड्रॉप म्हणजे परमनंट डिलीट. मग होता ट्रंकेट म्हणजे ऑल रेकॉर्ड डिलीट. पण मला ऑल नाही करायचं, पर्टिक्युलर 1 रेकॉर्ड जर पाहिजे तर मग मी डिलीट वापरेन. ठीक आहे, तर डिलीट मध्ये कसं असतंय, डिलीट काय करा कुठून करायचं आहे, फ्रॉम एम्प्लॉई डिटेल नावाच्या टेबल मधून डिलीट करायचं आहे. DETAIL डिटेल नावाच्या टेबल मधून. कोणाला, वेअर एम्प्लॉयचं नाव किंवा फर्स्ट नेम, वेअर फर्स्ट नेम इक्वल्स टू काय, तुषार. म्हणजे जर माझ्याकडे 10 रेकॉर्ड असते तर कोण डिलीट झाला असता, ओनली तुषारवाला. कंट्रोल एंटर मारतो मी, 1175 एरर अगेन आला, म्हणजे पहिले सेफ मोड ऑफ करावं लागेल मला. सेफ मोड मी पहिले ऑफ करतो आणि मग मी डिलीट करतो. नाव आता मी डिलीट करतो. ठीक आहे, सो आता डिलीट झालं, प्रॉपरली रन झाला, ग्रीन आला. क्लिअर? अगेन मला काय करावं लागेल, सेफ मोड ऑन करून ठेवावं लागेल, म्हणजे हे 1 वाली क्युरीज अगेन मी रन मारून ठेवून देतो. डिलीट आणि अपडेट. ठीक आहे, वरची क्युरीज कोणती होती आपली, अपडेट. डिलीट आणि अपडेटला सेफ मोड ऑन ऑफ करावं लागते. क्लिअर आहे? तर हे कोणते होते आपले, डीएमएल. ठीक आहे, देन डीक्यूएल ऑलरेडी झालाय तर मी घेत नाही. डीक्यूएल म्हणजे डाटा क्युरी लँग्वेज. ठीक आहे, तर डीक्यूएल मध्ये काय काय येते, सिलेक्ट येते, वेअर कमांड येते, हॅविंग येते, ग्रुप बाय येते, ग्रुप बाय वाले क्लॉजेस, सर्व क्लॉजेस. पण मेन कमांड काय, हे क्लॉजेस झाले, बट मेन कमांड आहे सिलेक्ट विथ ऑल क्लॉजेस. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डीक्यूएल. ठीक आहे, सिलेक्ट हे फ्रॉम, सिलेक्ट हे वेअर, सिलेक्ट हे हॅविंग, सिलेक्ट हे ऑर्डर बाय, सिलेक्ट हे लिमिट. ठीक आहे, एव्हरीथिंग काय येणार आहे, डीक्यूएल. ठीक आहे, आणि डीक्यूएलच्या आपल्या भरपूरशा 2-3 दिवसापासून प्रॅक्टिस झाली आहे. देन नेक्स्ट वन इज द TCL आपल्या कुठल्याच कामात येत नाही जनरली तरी. सॉरी, DCL. Fourth one is the DCL, data control language. ठीक आहे,
डेटा कंट्रोल लँग्वेज म्हणजे डेटा आपला हा प्रॉपरली कंट्रोल झाला पाहिजे, म्हणून आपण जर सिनियर लेवलवर जर गेलो तर हे कमांड्स वापरतो. पहिली कमांड आहे ते ग्रँड. ग्रँट म्हणजे काय होतंय? परमिशन्स देणं. सिंपल आहे. बँकेमध्ये प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची परमिशन नाही देत. डेटाबेस असते, पण जर विड्रॉल मारतो तर त्याच्याकडे त्याच्या कम्प्युटरमध्ये फक्त विड्रॉलची परमिशन आहे. तो तुम्हाला डिपॉझिट करून नाही दे, किती काही ओळखीचा राहिला तर. तो काय म्हणून भाऊ बाजूच्या खिडकीत आहे डिपॉझिट. आणि बाजूच्या खिडकीमध्ये जो कम्प्युटर आहे त्याला कशाची परमिशन देऊ ना? फक्त डिपॉझिटची. तो विड्रॉल नाही करत. त्याला चेकची पण परमिशन्स नाही दिले राहत. मग चेकसाठी तो तिसऱ्याला पाठवते, बघितलं असेल कधीतरी. ठीक आहे, मग तिसरा वाला चेक करून परमिशन्स देऊन साईन करून याला देते. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची परमिशन्स नाही दिली आहे. तर ग्रँट मध्ये आपण ते करू शकतो. ठीक आहे, ग्रँट मध्ये कोणाला परमिशन्स द्यायची आहे, कशाची द्यायची आहे, एव्हरीथिंग सिनियर लेवलवर गेल्यावर. ठीक आहे, जेव्हा युजर्स वगैरे बनतात, मी जस्ट डेमो क्युरी लिहितो. ठीक आहे, लिहिता कशी असते? ग्रँट परमिशन द्यायची आहे. कशाची द्यायची आहे? फॉर एक्झाम्पल सिलेक्टची द्यायची आहे, इन्सर्टची द्यायची आहे, सॉरी सिलेक्ट द्यायची आहे, इन्सर्ट द्यायची आहे, किंवा अपडेटची द्यायची आहे परमिशन. कोणाला द्यायची आहे? ऑन कोणत्या डेटा सेटवर द्यायची आहे? फॉर एक्झाम्पल मला ऑन पूजा या डेटा सेटवर द्यायची आहे, किंवा आपण आता कंपनी डीबी बनवला होता, कंपनी डीबी. ठीक आहे, कंपनी डीबी मधल्या कुठल्या कॉलमला द्यायची आहे किंवा कुठल्या टेबलला द्यायची आहे ते पण आपण करू शकतो. ईएमपी डिटेल वाल्या टेबलला द्यायची आहे. ठीक आहे, कोणाला द्यायची आहे? टू, सॉरी हे कोटेशन मध्ये नाही लिहित आपण. हो, डॉट ह्यासाठी देत असतो आपण. हे रन होणारच नाही. ठीक आहे, डॉट म्हणजे की हा डेटा सेट झाला, डॉट हा टेबल झाला. ठीक आहे, तर जेव्हा डेटा सेट डॉट टेबल म्हणजे ह्या डेटा सेट मधला पूर्ण डेटा सेटचा द्यायची परमिशन, तर मग हे लिहायची गरज नाही मला. मग डेटा सेट मधले जितके पण टेबल असेल सर्वांची परमिशन केली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बँक डेटा, तर मी काय करील? बँक डेटा डेटा डॉट कोणाची परमिशन द्यायची आहे? फॉर एक्झाम्पल मला फक्त तुषारच्या अकाउंटची द्यायची आहे परमिशन. ठीक आहे, कोणाला द्यायची आहे? टू बँक मॅनेजर ऍड लोकल होस्ट. ठीक आहे, जो पण लोकल होस्ट माझा बनला असेल बँक मॅनेजर, ठीक आहे, ज्याचं बनवलं असेल मी युजर नेम, त्याला मी कोणाची परमिशन दिली? तुषारच्या अकाउंटची परमिशन दिली, फक्त पुऱ्या बँक डेटा मधून. क्लिअर? तो काय काय करू शकते? तुषारच्या अकाउंट सोबत इन्सर्ट करू शकते, अपडेट करू शकते आणि सिलेक्ट करू शकते. आणि हे सर्व कशामुळे? ग्रँटमुळे. तेच जर मला परमिशन वापस घ्यायची आहे तर मग दुसरी क्युरी असते रिवोक. सेकंड काय? रिवोक. आपल्याला कधीच कामी पडत नाही, बट जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी दाखवत आहे. रिवोक सेम लिहावं लागते की रिवोक परमिशन्स कोणत्या कोणत्या दिल्या? रिवोक सिलेक्ट वाली परमिशन मला वापस घ्यायची आहे, अपडेट वाली परमिशन मला वापस घ्यायची आहे. कशाची? ऑन सेम. मी तेच कॉपी करतो लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, फक्त ग्रँटच्या जागी मी काय लिहिल? रिवोक. रिवोक म्हणजे परमिशन वापस घेणे. कशाची परमिशन पाहिजे का वापस घेता? मी इन्सर्टची, अपडेटची, सिलेक्टची. कोणाची? तुषार अकाउंटची. कोणापासून? याच्यापासून. ठीक आहे, तर टू नाही, फ्रॉम. कोणापासून? क्लिअर? कोणाला द्यायचे तर टू, कोणापासून वापस घ्यायचे तर फ्रॉम. आपण रिअल लाईफ मध्ये कधीच वापरत नाही आहे, तर टेन्शन नाही आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट कमांड पण आपण रिअल लाईफ मध्ये कमी वापरत नाही. इट्स अ टीसीएल. टीसीएल म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. गेम खेळले आहे का कधी? मोबाईल मध्ये म्हणा किंवा पीसी गेम्स वगैरे, तर आपण कुठे कुठे जाऊन सेव्ह करून ठेवतो गेम. परत झिरो पासून करता येते आपल्याला, परत आपले काही स्टेज राहते ते सेव्ह करून राहते, हा ना. सो जेव्हा पण गेम आपण खेळणं चालू करतो तर पहिला सुरू होते डेटाबेस मध्ये इट्स अ स्टार्ट ट्रान्झॅक्शन.
ठीक आहे, कुठल्या पण डेटाबेसमध्ये किंवा गेम्स वगैरे खेळतो तर डेटा सेव्ह असते. सो स्टार्ट ट्रान्झॅक्शन चालू होते. स्टार्ट ट्रान्झॅक्शन सिंपल रन होते. स्टार्ट ट्रान्झॅक्शन, दॅट्स इट. स्टार्ट ट्रान्झॅक्शन अशी पण रन होऊन जाईल आपले. हे बघा झाली आहे. ठीक आहे, स्टार्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे स्टार्ट ट्रान्झॅक्शन, जे पण ट्रान्झॅक्शन स्टार्ट झाल्या ते चालू झाले. ठीक आहे, सेव्ह करायचा आहे, कोणाचा डेटा करायचा आहे, एव्हरीथिंग आहे सेम. जर मला सेव्ह करायचा आहे, जसं गिटहब मध्ये तुम्ही बघितलं असेल तर सेव्हचं ऑप्शन आहे, कमिटचं ऑप्शन येते. जनरली कोणत्याही डेटाबेस मध्ये सेव्ह नाही दिसणार तुम्हाला, कमिट दिसणार. कमिट म्हणजे बाय डिफॉल्ट सेव्ह. ठीक आहे, बट सेव्ह वाला ऑप्शन नाही राहत, कमिट वाला ऑप्शन राहत. ठीक आहे, जर मला आता हे जेवढं पूर्ण वर्क माझं सेव्ह करायचं आहे तर मी जस्ट कमिट करेल, रन मारेल, तर माझं आतापर्यंत वरून खालपर्यंत सेव्ह झालाय परमनंट. क्लिअर आहे. थर्ड असते रोल बॅक. रोल बॅक, रोल बॅक म्हणजे आपला सिंपल बॅकशेश मध्ये अंडू. ठीक आहे, की जे ट्रान्झॅक्शन मी वरची क्युरी एखादी रन मारली, अपडेट आणि डिलीट सोडून, डिलीट अपडेट ड्रॉप ट्रंकेट ह्या सर्व सोडून जर दुसरी क्युरी रन मारली आणि मला बॅक टू डेटामध्ये यायचं, फॉर एक्झाम्पल मी एखादा डेटा एंट्री करून टाकले, वैष्णवीच्या नावाची एंट्री केली, पण अरे यार वैष्णवी करायचीच नव्हती, अंडू करायचं ऑप्शन आहे का अंडूचं, नाही, मग मी काय करेन, रोल बॅक. ठीक आहे, तर रोल बॅकने काय होणार, रोल बॅकनी व्हॉट एव्हर वरची स्टेप होती त्या स्टेपवर आपण येऊन जाणार. ठीक आहे, आणि फोर्थ वन असते सेव्ह पॉइंट. ठीक आहे, सेव्ह पॉइंट. सेव्ह पॉइंट म्हणजे की आपण गेम खेळता खेळता अर्ध सेव्ह करतो, ते सेव्ह करतो लाईक दॅट. तर सेव्ह पॉइंट आपण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल अर्धा गेम खेळलो, मग आपण करतो सेव्ह गेम मध्ये, डेटा सेट मध्ये, तिथून रिझ्यूम करतात. म्हणजे पण पहिले सेव्ह करावं लागते. जसं जीटीए वगैरे खेळले असेल तुम्ही, तर एका गुलाबीच्या घरी जाऊन तिथे सेव्ह करावं लागते आणि मग आपण सेव्ह करतो एखाद्या नावानं. फॉर एक्झाम्पल मी सेव्ह केला सेव्ह पॉइंट 1 नावानं. ठीक आहे, हा माझा सेव्ह झाला डेटा. आणि दुसऱ्या दिवशी जर मला अगेन यायचं आहे, अगेन मी काय करेन, रोल बॅक तिथूनच सुरू करेन. कुठून, सेव्ह पॉइंट 1 पासून. ठीक आहे, आता घेणार नाही, हा एरर देईल. ठीक आहे, ROSSP1 एरर देईल. रोल बॅक नाही, एरर नाही देईल, रोल बॅक 2 ठीक आहे, पण सेव्ह पॉइंट 1 डज नॉट एक्झिस्ट, कारण काही मी ट्रान्झॅक्शन केलेच नाही आहे, तर डेटाबेस मध्ये बनला नाही आहे. क्लिअर आहे. बस एवढ्याच क्युरी आहे. ह्या क्युरीज आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. टू बी फ्रँक, कुठपर्यंत, डीसीएल पासून. ठीक आहे, डीक्यूएल आपल्या कामाचा आहे, अपडेट वाले आपल्या कामाचा आहे डीएमएल, आणि डीसीएल आपल्या कामाचा आहे पहिला डीटीएल. क्लिअर. बाकी आपल्या कामाचे आहे नाही, दोन लास्ट वाले टीसीएल आणि डीसीएल, हे आपल्या कधी कामात येत नाही, फ्युचर मध्ये येऊ शकते, बट ऍज अ फ्रेशर तर नाहीच आहे. क्लिअर आहे. आता मी हे पाठवतो पूर्ण तुम्हाला, आता प्रॉपरली प्रॅक्टिस करा. पण पहिला डेटाबेस बनवायचा.